नमस्कार मित्रांनो, खरीप 2024 पीक विमा नुकसान भरपाई रक्कम दिसण्यास सुरुवात. तर यासाठी मित्रांनो ऑलरेडी व्हिडिओ हा आपण बनवलेला आहे, त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण ही आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा. तर काय आहे पीक विम्यासंदर्भात नवीन अपडेट, तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता पहा. ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा मागील वर्षाचा म्हणजेच खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर केल्याचे आकडे आता शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये दिसत आहे. तर आपणही आपले स्टेटस एकदा चेक करून पहा. यामध्ये कापूस सोयाबीन पिकांचा समावेश आहे. तर यामध्ये कापसाचा आणि सोयाबीनचाच पीक विमा आपणास यामध्ये मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार ट्रिगरनुसार केली होती त्या शेतकऱ्यांच्या नावापुढे रक्कम दिसत आहे. तर येत्या काही दिवसात ही रक्कम बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात होईल, असे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये तेथे रक्कम जर दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकांचा पीक विमा हा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये तेथे अमाऊंटमध्ये 0 अशा प्रकारची माहिती दाखवत असेल तर त्यांना हा पीक विमा मिळणार नाही. तर अर्जाचे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ट्रिगरनुसार 2पेक्षा अधिक वेळा ही विमा कंपनीला तक्रार केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, पीक विमा योजना तक्रारदार शेतकऱ्यांच्या नावापुढे पीक विमा रक्कम मंजूर झाल्याचे आपणास त्या स्टेटसमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मिळणारी ही जी काही रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्यांची सारखी असणार नाही. काहींना कमी तर काहींना जास्त प्रमाणात सुद्धा तिथे रक्कम ही दाखवली जाणार आहे. आणि ज्यांना तिथे रक्कम दाखवली जाणार नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार नाही. तर हे होतं एक पीक विमा संदर्भात आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.